स्टुडंट, या प्रकारचे जर आपल्याला काय आले असेल एक्झाम मध्ये क्वाड्रिलेटर आलेले असेल तर आपण ते कशा प्रकारे काउंटिंग करू शकतो ते आज आपण पाहणार आहोत. तर काही नाही करायचं, अशा प्रकारे जर तुम्हाला क्वाड्रिलेटर आले असेल तर काहीच नाही काय करायचं, सर्वात पहिले काय करायचे, यांना नंबर देऊन द्यायचे. किती दिले आपण, 1 2 3. तर याची काय करायची, ऍडिशन 1 2 and 3. तर ऍडिशन जर केली तर 3 + 2 5, 5 + 1 किती झाले 6. तर तुम्हाला जर म्हटलं तर या फिगर मध्ये टोटल किती क्वाड्रिलेटर आहे, ते किती आहे, टोटल क्वाड्रिलेटरचे नंबर किती आहे, 6. त्याच पद्धतीने हे करू आपण, किती आहे, 1 2 3 4 आणि 5. तर आपल्याला ऍडिंग करून घ्यायचे आहे, जे 1 2 3 4 आणि 5. तर कॅल्क्युलेशन करू आपण, किती झाले 9, 9 + 3 किती झाले 12, 12 + 2 किती झाले तुमचे 14, 14 + 1 किती झाला 15. तर म्हणजे या फिगर मध्ये टोटल किती क्वाड्रिलेटर आहे, तर या फिगर मध्ये टोटल किती क्वाड्रिलेटर, 15 क्वाड्रिलेटर आहे. या पद्धतीने आपण काय करू शकतो, क्वाड्रिलेटरची संख्या मोजू शकतो. थँक्यू.